हाय नमस्कार. प्रवीण काळे. दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रविवारची रात्र. वृत्तपत्र वाचन सुरू केले आणि 12 ऑक्टोबरची तारीख पाहता क्षणी थोडं पस्तावलेलो. कारण मला माझ्या खास माणसाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा द्यायला राहून गेलेले. माझ्या खास माणसामध्ये श्री प्रशांत माने, जो पुण्यात असतानाही अतिशय हुशार, आधुनिक तंत्रज्ञानात पारंगत, तरीही संवेदनशील, सेवा पुरवण्यात माझा आवडता कलिग राहिलेला. त्याला वाढदिवसाच्या तात्काळ शुभेच्छा देऊन वाचाव्यास बसलो आणि माझ्या आवडत्या लेखकांच्या सदराकडे वळलो. तर त्यामध्ये आजच्या लोकरंगामध्ये आलेल्या अन्यथा स्नेहचित्रे या सदरातील गिरीश कुबेरांचे आय एम ग्लॅड या लेखाचे वाचन कराव्यास बसलो. मुळातच लेखातील व्यक्तिमत्व हे बँकिंग क्षेत्रातील उद्वर्यू, पण आज कोणालाही माहीत नसलेले, पण आज माहीत झालेले श्री मनोहर भिडे. आपल्याला दुसरे मनोहर भिडे दुसऱ्या राजकीय कारणामुळे माहीत असतात, पण दुर्दैव हे की या भिड्यांची साधी ओळखही एक मराठी म्हणून माहीत नसते. हे भिडे कसे आदरणीय आहेत या लेखाने कळले. लेखाचा गाभा कळला आणि पुन्हा स्वतःला रिलेट करून बसलो. 88 वर्षांनंतरही मनोहर भिडे हे निवृत्त जीवनात तारुण्य टिकून स्वतःला नॉट यंग एनिमोर म्हणूनही आय एम ग्लॅड म्हणतात व मी त्यामध्ये स्वतःला बसवितो. लेखाच्या एका मथळ्यात नवीन आधुनिक तंत्रज्ञानामुळे, नवीन ई प्रणालीमुळे शासकीय सेवा देण्यामध्ये कर्मचाऱ्यांची कपात होऊन ई प्रणालीमधीलच तंत्रशुद्ध कौशल्य कर्मचारी ह्युमस असूनही सेवा द्यायला अधिकचा वेळ जातो, तो मी अनुभवलेला. कारण गेल्या 30 वर्षातील माझ्या शासकीय कारकिर्दीत जी सेवा मी विनासायास विनाविलंब लोकांनी दिली, ती आताच्या आधुनिक तंत्रज्ञानाकडून नवीन पिढीकडून फार विलंबाने होताना पाहतोय व सामान्य लोकांची हतबलता पाहून मन विषण्ण झालेले असते. तरी आय एम ग्लॅड म्हणत मी माझी सेवा चालवलेली. लेख बोध देणारा, परंतु तुमच्यापर्यंत पोचवावा म्हणून हा प्रयत्न. ऐकूया मग लेख आय एम ग्लॅड. लेखक गिरीश कुबेर, अभिवाचक प्रवीण काळे. अहो, फक्त प्राध्यापकांचंच काय घेऊन बसलं आहे? सरकारी बँकांमधली परिस्थिती पहा. बँकात काम करणारे जवळपास 30% कंत्राटी, टेम्पररी आहेत. बँकिंग इज नॉट अबाउट ओनली मनी, इट्स अबाउट ह्युमन्स. मनोहर भिडे सात्विक संतापातून बोलत होते. मध्यंतरी मी एक संपादकीय लिहिलं होतं, आपल्या विद्यापीठांची दशा दाखवून देणारं. त्याचा हा संदर्भ. अगदी मुंबई पुणे इथल्या विद्यापीठातही साधारण 60% पदं भरलीच गेली नव्हती. भरतच नाहीत. त्या जागांवर तासिका तत्वावर प्राध्यापक नेमले जातात. म्हणजे 1 तास घ्या आणि 300-400 रुपये घेऊन जा, असं. शिक्षणातले कामगार. ते वाचून भिडे अस्वस्थ झाले. भेटायला आले. बरोबर 2 पानात सुवाच्य अक्षरात लिहिलेले टिप्पण. त्यातले सगळे मुद्दे बँकांच्या सद्यस्थितीविषयी. गंभीरपणे आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा असे ते मुद्दे. पण असं विचार करणं आपण सगळ्यांनी हल्ली सोडूनच दिले. हे वाक्य आमच्या दोघातल्या संवादातलं समेत ठरलं. 1.5 तासानंतर भिड्यांना खाली सोडायला गेलो तेव्हा त्यांना विचारलं, आपण पहिल्यांदा कधी भेटलो? ते भिड्यांनाही आठवत नव्हतं, मलाही. पण मी इकॉनॉमिक टाइम्समध्ये होतो तेव्हा कधीतरी पहिल्यांदा भेटलो होतो, यावर दोघांचं एकमत. अर्थविषयक दैनिकात काम करताना जी माणसं आदरणीयाच्या यादीत नोंदली गेली त्यातले एक भिडे. फार कमी जणांना हे इतकं वाचून हे भिडे नक्की कोण याचा अंदाज आला असेल. कारण जे भिडे माहीत असायला हवेत तेच नेमके हल्लीच्या महाराष्ट्रात अनेकांना माहीत नसतात. तर हे भिडे म्हणजे बँक अशी गणली जाते त्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, चेअरमन अँड MD या इतक्या मोठ्या पदावरनं निवृत्त झालेल्या अरुंधती भट्टाचार्य वगैरे अनेकांना माहीत असतात. त्या आणि तशा माध्यमांमध्ये असतात. देशाची कशी गोडदोड सुरू आहे वगैरे चॅनेलीय चर्चा दिसतात. पण भिडे या सगळ्यात कुठेच नसल्यामुळे आणि चांगलं काय ते माहीत करून घ्यायची आपली सवय चांगलीच कमी होत चालल्यामुळे हे मनोहर भिडे अनेकांना माहीत नसतात. खरं तर स्टेट बँकेच्या 7 दशकांच्या इतिहासात मुळात इतक्या सर्वोच्च पदावर मराठी नावं 2 किंवा 3 फार तर. विश्वनाथ नाडकर्णी एक वैद्य होते आणि तिसरे हे भिडे. तसे PG काकोडकरही होते या पदावर, पण त्यांना मराठी गणलं तर गोयंकर रागवायचे. तर भिडे बँकेत लागले 1958 साली. म्हणजे
इम्पिरियल बँकेची स्टेट बँक होऊन जेमतेम 3-1 वर्ष झाली असतील. वास्तविक ते मुंबईतल्या एल्फिस्टनमध्ये चांगलं अर्थशास्त्र शिकत होते. बँकेत नोकरी करावी अशी अजिबात इच्छा नव्हती. पण झालं असं की पुण्यात जाणं येणं असताना तिथल्या एका मित्रानं आग्रह धरला बँकेची परीक्षा देण्याचा. त्याच्या आग्रहापोटी गेले परीक्षेला आणि चांगल्या गुणांनी पास झाले. पण तरी मन होत नव्हतं नोकरीला हो म्हणायचं. अनेकांबाबत असं प्रसंग उद्भवतो. पण अनेकांना अशावेळी सल्ला द्यायला धनंजयराव गाडगीळ यांच्यासारखे ख्यातकीर्त अर्थतज्ज्ञ नसतात. भिड्यांचा कौटुंबिक स्नेह होता गाडगिळांशी. तर त्यांनाच विचारलं त्यांनी, बँकेत जायची इच्छा नाही आहे, काय करू ते? गाडगिळ यांनी दिलेला सल्ला सुवचन म्हणून गणला जाईल असा. ते म्हणाले, PhD करायची इकॉनॉमिक्समध्ये हे छान, ती मिळवलीस तर अर्थशास्त्राचा अभ्यास होईल. पण बँकेत काम केलंस तर अर्थशास्त्र शिकायला मिळेल. केवळ अभ्यास करायचा की शिकायचं हे तू ठरव. भिडांना मथितार्थ ध्यानात आला. ते बँकेत रुजू झाले. वय वर्ष 19. इतका लहान होतो की मी प्रॉव्हिडंट फंडालाही पात्र नव्हतो. भिडे कधी सांगतात त्या दिवसांविषयी. त्यांचं पद होतं त्यावेळी प्रोबेशनरी ऑफिसर. मध्यंतरी एकदा एका संपादकीयात मी मुंबईत बँक शाखांचे मराठी मॅनेजर औषधालय सापडत नाहीत असं लिहिलं होतं. त्याचा दाखला देत भिडे म्हणाले, सापडणार कसे? कारण या प्रोबेशनरी ऑफिसरच्या पातळीवरच मराठी माणसं नसतात आता. पहिल्या पायरीवरच हे नसतील तर शेवटच्या पायरीपर्यंत पोहोचणार कसे? मग भिडेही प्रोबेशनरी ऑफिसर आणि बँकातल्या नेमणुकांची परंपरा सांगतात. देशातल्या वेगवेगळ्या राज्यातली वेगवेगळ्या भाषातली तरुण पोरं भरती व्हायची बँकात त्यावेळी. प्रमोशनवर देशभर कुठेही बदल्या व्हायच्या. त्यामुळे देश कळायचा, विषय कळायचे. ती भरती पद्धत आता बंद झाली. का ते विचारणार कोणाला आणि सांगणार कोण? खरं आहे त्यांचं. अनेक सरकारी खाजगी आस्थापनात त्यावेळी अनेक तरुण लागायचे आणि पार अगदी सर्वोच्च पदावर जायचे. स्टेट बँकेच्या बाबत तर अगदी अलीकडेपर्यंतचे चेअरमन हे पहिल्या पायरीपासून चढत चढत वर आले. आपल्याला हवेत ते उद्याचे प्रमुख घडवण्याची ही त्या काळातली आतली पद्धत खरंच चांगली होती. स्टेट बँक, टाटा समूहाच्या कंपन्या वगैरे ठिकाणी अगदी उमेदवारीला लागलेले अनेक जण नंतर त्या कंपन्या, बँका यांचं नेतृत्व करू लागली. तो काळ सरला. आता नोकऱ्या इतक्या झटपट बदलतात मुलं की लक्षात ठेवणं अवघड होऊन बसतं. त्यांचे हे सगळे बदल आडवे असतात, म्हणजे लॅटरल, पैशासाठी झालेले. व्हर्टिकल ग्रोथ शून्य असो. पण या बदललेल्या वातावरणात आता तासाच्या बोलीवर प्राध्यापकांची केली जाते तशी बँकेतही भरती होऊ लागली. याचा भिड्यांना फार राग. बँक इज ऑल अबाउट ह्युमन्स. पण आता त्या माणसालाच महत्त्व नाही राहिलं. या हंगामी कर्मचाऱ्यांना कसलं काय ममत्व असेल बँकेविषयी, इथे येणाऱ्या ग्राहकांविषयी? असा अत्यंत रास्त प्रश्न विचारता भिडे आपण सगळे अनुभवत असलेले सत्य सांगून जातात. या अशा बरोबरच्या कसलीही गुंतवणूक नसलेल्या नियुक्त्यांमुळे चांगल्या तंत्रज्ञानाची माती होते. इतक्या नवनव्या गोष्टी आणल्यात या तंत्रज्ञानानं. पण मुदलातल्या बँकिंग कामांना आता पूर्वीपेक्षा उलट जास्त वेळ लागतो आहे. कारण तंत्रज्ञानामागचा मानवी चेहरा आपण हरवला आहे. मग भिडे बँकेच्या एक कामाचं उदाहरण देतात. पूर्वी हीच कामं कशी व्हायची, आता कशी होतात? तंत्रज्ञानामुळे वेळ वाचवायच्या ऐवजी तो अधिकच वाया कसा जातोय हे ते दाखवून देतात. त्यांचा दुसरा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा. तंत्रज्ञान, पारदर्शकता यामुळे बँक घोटाळ्यांचे प्रमाण कमी व्हायच्या ऐवजी वाढतं कसं? अलीकडेच एका उद्योग समूहानं तब्बल 2,000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची कबुली बँकेने दिली. 2,000 कोटी? अहो, ही काय रक्कम आहे? बँकेचं संचालक मंडळ, निरीक्षक, रिझर्व्ह बँक वगैरे कोणालाही काही कळलं नाही हा घोटाळा होताना. समजा मान्य केलं, नाही कळलं, पण या दुर्लक्षाबद्दल शिक्षा नको कोणाला? सगळं बिझनेस ॲज युज्युअल कसं काय असू शकतं? मग आम्ही दोघांनी गप्पात अलीकडच्या घोटाळ्याची उजळणी केली. एका खाजगी बँकेचं संचालक मंडळ इनसायडर ट्रेडिंगचे गंभीर गुन्ह्यात आढळतं. दुसऱ्या एका बड्या खाजगी बँकेच्या ठेवी भरमसाठ वाढल्या, पण त्या प्रमाणात कर्जपुरवठा ढिम्म. हे असं झालं कारण या बँकेनं ज्यांना कर्ज दिलं त्यांच्याकडनं त्याच कर्ज रकमा ठेवी म्हणून घेतल्या. हा खरं तर गैरव्यवहार. पण सध्याच्या गप्प बसा संस्कृतीत कोण बोलणार त्यावर? दुसरी एक खाजगी बँक आपल्या प्रमुखाला वार्षिक 6-7 कोटी रुपयांचा तनखा देते, वर स्टॉक ऑप्शन्स. यामुळे होतं काय की कंपनीचे शेअर्स चढते कसे राहतील यातच त्या प्रमुखाला रस राहतो. कारण ते तसे राहिले तरच याची कमाई वाढणार. म्हणजे बँकेची कामगिरी चांगली की वाईट यापेक्षा त्या बँकेच्या समभागाची किंमत चांगली कशी राहील याचंच महत्त्व. भिड्यांचं म्हणणं असं की बँकेची कामगिरी घसरली, बुडीत कर्ज वाढली तर प्रमुखाचा पगार का नाही कमी होत? हे ऐकल्यावर एका उद्योगपतीशी झालेल्या खाजगी गप्पा आठवल्या. तो त्यावेळी म्हणाला, माझी सर्व कर्मचाऱ्यांना, माध्यमातल्यांना
सक्त ताकीद असते. राफलिंगला धक्का लागेल असं काही लिहायचं, बोलायचं, वागायचं नाही. म्हणजे सतत कसं छान छान वाटत राहिलं पाहिजे. हे असं खोटं खोटं छान छान हे आताचं खरं खरं सत्य आहे. पण त्यामुळे भिडे यांच्यासारखे खूप अस्वस्थ होतात. बँका या अर्थव्यवस्थेचा गाभा असतात. तो पोकळ करून चालणार नाही त्यांना वाटतं. स्टेट बँकेतनं बाहेर पडल्यानंतर भिडे अनेक मोठ्या कंपन्यांच्या संचालक मंडळावर होते. त्यातल्या एका कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली आणि भिड्यांचा फोन आला. आहेत का 2 मिनटं असं विचारत त्यांनी त्यांचा ताजा ताजा अनुभव सांगितला. विषण्ण वाटत होतं त्यांना. ते ऐकून मलाही तसंच वाटलं. झालं होतं असं की संचालक मंडळाच्या बैठकीनंतर तिघे चौघे संचालक गप्पा मारत रेंगाळले तिथे. योगायोग म्हणजे हे सर्व मराठी. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर त्यात एक महिला संचालक होती. ती इतरांना म्हणाली, तुम्हाला एक गोष्ट जाणवते का? आपण या पदावर वगैरे असलो तरी इथं असलेले आपल्यातल्या कुणाचीही पुढची पिढी भारतात नाही. सगळे परदेशात स्थिरावलेत. आपण काय करून ठेवतोय पुढल्या पिढ्यांसाठी? यांच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न लोकसत्ता ही सातत्याने करते. भिड्यांनी जग पाहिलंय. त्यांच्या अनुभवाची शिदोरी फारच वजनदार आहे. म्हणजे 1991 साली जेव्हा भारतावर सोनं गहाण ठेवायची वेळ आली तेव्हा ते सोनं घेऊन जाणाऱ्यांच्या हातावर दही साखर ठेवणारे भिडे होते. आणि ते सोनं जेव्हा इंग्लंडला पोचलं तेव्हा तिथेच त्यांचं स्वागत करणारेही भिडेच होते. त्यावेळी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर लंडनला आले की भिड्यांकडे राहायचे. आजही बँकिंग क्षेत्रातली जी आदरणीय दमदार अशी व्यक्तिमत्व आहेत म्हणजे वाय. रेड्डी किंवा उर्जित पटेल किंवा सुब्बाराव किंवा बिमल जालान वगैरे सगळेच भिड्यांना मानतात. जेव्हा लोकसत्ता सी.डी. देशमुखांवर विशेष मासिकाचं नियोजन करत होता त्यावेळी उर्जित पटेल यांच्याशी संपर्कच होत नव्हता. भिड्यांना सांगितलं. नंतर 15 मिनिटात पटेल यांचाच फोन आला. भिड्यांनी बँकेत असताना केलेल्या मदतीमुळे काही महत्त्वाचे ब्रँड्स उभे राहिले. त्यांचे प्रमुख आजही भिड्यांचं ऋण मानतात. सर्वसाधारण अनुभव असा की बँकेतली ज्येष्ठ माणसं इतर विषयात फारसा रस घेत नाहीत. भिड्यांचं तसं नाही. संस्कृत साहित्य, मराठी कविता लेखन, जुने हिंदी इंग्रजी सिनेमे आणि मुख्य म्हणजे भाषा अशा अनेक विषयांवर त्यांना रुची आहे. एकदा त्यांनी फोन करून विचारलं, स्तनदा की स्तन्यदा? असं झालं होतं असं की आपापल्या बाळांना अंगावर पाजणाऱ्या महिलांचा उल्लेख सर्रास सर्व माध्यमात स्तनदा असा केला गेला होता. भिड्यांचं म्हणणं, तो शब्द अयोग्य आहे, स्तन्यदा हवा. त्यावर त्यांनी या 2 शब्दांची संधी वगैरे त्यांचे भिन्न अर्थ असं काय काय सांगितलं. म्हणजे सरकारला पण सांगायला पाहिजे योग्य शब्द काय ते ऐकून मी मनातल्या मनात म्हटलं, सरकार, भाषा, योग्य अयोग्य शब्द यांचा संबंध कधीच मागे सुटला. भिडे अनेक विषयांवरचं काय काय वाचत असतात, पॉडकास्ट वगैरे ऐकतात. त्यातलं एक वेचक असेल त्यांची शिफारस करतात. पुढच्या वेळेला विचारतात, ते मी ऐकलं, वाचलं, पाहिलं का वगैरे. एकदा सिंगापूरच्या पंतप्रधानांचं ट्रम्प यांच्यावरचं अप्रतिम भाषण त्यांनी पाठवलं. शेवटी एक प्रश्न, इतकं नेमकं स्पष्टपणे मांडणारा एकही राजकारणी आपल्यात का नाही? मध्यंतरी ते चाणक्य वाचत होते. त्याची सूत्र अशी काही 571 सूत्र आहेत. त्यातलं एक त्यांनी पाठवलं, धर्मपदी व्यवहारो असं काही होतं ते. लगेच त्यांचं इंग्रजी भाषांतर, जस्टिस इज इवन ग्रेटर दॅन रिलिजन. मुंबईतले भिडे आता काही प्रमाणात पुणेकर झालेत. मुंबईतलं घर रिडेव्हलपमेंटला गेलं आहे. पुण्यात गेल्यावर तुमच्या त्या बोर्ड मिटिंगांचं वगैरे काय करणार विचारलं तर म्हणाले, गेल्या वर्षी होतो त्या सगळ्या कंपन्यांच्या बोर्डावरनं पायउतार झालो. मग आता काय? छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि त्यानंतर मग एकंदरच मराठा राज्यकर्त्यांचं अर्थकारण यावरती गजानन मेहेंदळेंबरोबर काम करीत होते. मेहेंदळे अचानक गेले. त्या कामाचं काय याची चिंता आहे. वय त्यांचं 88 आहे. या वयाबरोबर येणाऱ्या काही व्याधीही आहेत. पण भिडे 40तल्या लाजवतील इतक्या नियमितपणे मोजून पावलांचं व्यायामाचं लक्ष दररोज पूर्ण करतात. यावर बायकोनं टिंगल केली तर म्हणाले, मी हे काय बॉडी बिल्डिंगसाठी करत नाही. आय एक्सरसाइज बिकॉज आय वॉन्ट टू डाय हेल्दी. भिडे हे स्टेट बँकेचंच नव्हे तर भारतीय बँकिंगचा आर्थिक बदलांबरोबर बदलणाऱ्या समाजाचा चालता बोलता डोळस इतिहास आहे. त्यांना किती आग्रह केला हे सगळं लिहा म्हणून हसतात, पण लिहिणं काही होत नाही. खरं तर ते आता पुण्यात आहेत, प्रकाशकाचं गाव. पण काळाच्या दस्तावेजीकरणात हल्ली रस असतो कोणाला असो. आणि मुळात भिडेच अनेकांना माहीत नसल्यानं त्यांची स्टेट बँकेतली झळाची कारकीर्द आणि त्याहून त्यांचा तेजस्वी पदत्याग तरी कोणाला माहीत असणार. चिदंबरम अर्थमंत्री होते तेव्हा
त्यांचे काही निर्णय पटले नाहीत म्हणून भिडे बँकेतनं बाहेर पडले. खरं तर मॉन्टेसिंग हलुवालिया, बिमल जालान वगैरेंनी प्रयत्न केला त्यांना थांबवायचा. पण अर्थमंत्री की एका बँकेचा प्रमुख अशा संघर्षात व्यवस्था कोणाला प्राधान्य देणार हे उघड आहे. एकदा त्यांना म्हटलं तसे तुम्ही तरीही भाग्यवानच. मंत्र्यांच्या तोंडावर राजीनामा फेकायची सोय होती. मतभेद व्यक्त तरी करू शकलात. अजूनही सेवेत असतात तर काय केलं असतं. या प्रश्नाला भिड्यांचं उत्तर काय, तर गाजलेल्या जुन्या गिगी या इंग्रजी सांगीतिकेतलं मॉरिशस वालियर यांचं अमिट गाणं. त्याचे शब्द आहेत, आय एम ग्लॅड आय एम नॉट यंग एनी मोर. थँक्यू.